नमस्कार। आप सभी का मेरे क्लास में स्वागत है। बच्चों, पिछली क्लास में हमने देखा था पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर। लेखक है डॉक्टर रघुनाथ माशेलकर। हमने ये पाठ शुरू किया और उसका थोड़ा जो पोर्शन है वो हमने पढ़ा है। मैंने पूरे तरह से समझाया है आपको। मैं आशा करती हूँ कि आपको जो भी मैंने इस पाठ का पोर्शन पढ़ाया है वो आपको समझ में आया होगा। बच्चों, इसके आगे का जो भाग है वो हम आज पढ़ेंगे। तो देखो, आप अपनी किताब में पेज क्रमांक 28 पर लास्ट पैराग्राफ पर आप देखो, पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश बंद झाले होते। यहाँ तक अपना पिछले बार कोर्स हुआ था, यानी पाठ हुआ था। अभी इसके आगे का भाग हम देखते हैं। इसके पहले इस पाठ में हमने क्या क्या देखा था यह आपको मैं याद दिलाती हूँ। लेखक रघुनाथ माशेलकर अपनी बचपन की यादें, यानी प्राइमरी स्कूल, हाई स्कूल का जो शिक्षण है वो किस प्रकार हुआ है उनका, और उनकी आर्थिक परिस्थिति कैसी थी, और उनके माँ ने किस प्रकार श्रम किया है उनके लिए और उनको पढ़ाया, उनको किस प्रकार प्राइमरी में, प्राथमिक स्कूल में कौन कौन से गुरु उनको मिले हैं और उन्होंने लेखक पर किस प्रकार संस्कार किया और एक अच्छा नागरिक बनने के लिए कैसे उन्होंने प्रयत्न किए हैं। जो उन्होंने संस्कार दिया उस संस्कार को आत्मसात करते हुए उन्होंने अपना व्यक्तिमत्व बनाया, ये उन्होंने इस पाठ में बताया है। और हमने पाठ देखा कि प्राथमिक शिक्षण यानी 1 से 4वीं तक का पढ़ाई होने के बाद जब उनको हाई स्कूल में प्रवेश लेना था तो उनके सामने बहुत बड़ी आर्थिक समस्या थी और हाई स्कूल की फी थी 21 रुपये, लेकिन उनकी माँ के पास 21 रुपये नहीं थे। लेखक कहते हैं, फिर भी मेरी माँ ने हिम्मत छोड़ा नहीं और जो भी हाथ में काम मिलता था वो काम करती रही। और अचानक एक स्त्री, यानी एक जो उनके माँ की परिचय की एक लेडीज आगे आई और उन्होंने उनको मदद की और उस मदद के कारण उनको गिरगांव में एक स्कूल में उनका प्रवेश हुआ। लेकिन जब तक जो अच्छी स्कूलें थी वो स्कूल का प्रवेश बंद हुआ था। यहाँ तक हमने पिछले बार देखा। उसके आगे देखिए, अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला। अनेक अडीअडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची। लेखक कहते हैं कि आखिर में मुझे गिरगांव में से यूनियन हाई स्कूल में प्रवेश मिला और माध्यमिक शिक्षा का
आगे की पढ़ाई शुरू हुई। लेखक कहते हैं, अनेक अड़ी अड़चनी, अनेक समस्याएं मेरे सामने थी, फिर भी मेरी पढ़ाई जारी रही थी। और जहाँ मैं रहता था वो एक ही खुली थी और एक ही खुली में हमारा रहना भी था और मेरी पढ़ाई भी। लेकिन एक खुली में जो पढ़ने के लिए जगह थी वो बहुत कम थी। अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते, यानी पूरक यानी जो सही वातावरण चाहिए पढ़ाई के लिए वो वातावरण उनको नाही था। मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं। या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला नाही, पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला। शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली। लेखक म्हणतात की माझ्या घरात अभ्यासाला पूरक आणि पाहिजे तसं वातावरण नव्हतं, परंतु मी जिद्दीने, कारण की मला शिक्षणाची फार आवड होती, मी ज्ञानासाठी आसुसलेला होतो आणि अशाही वातावरणात मी अभ्यास करीतच राहिलो आणि परीक्षेत अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवित राहिलो। या युनियन हायस्कूलमध्ये जेही शिक्षक मला मिळाले ते शिक्षक मनाने अतिशय श्रीमंत असे हे शिक्षक होते आणि त्यांची अतिशय सेवाभावी वृत्ती। सेवाभावी वृत्ती का मतलब होता है सेवा करने की इच्छा। विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देने, इसका मतलब है यानी पूरे तरह से समरस होना आणि निरपेक्ष भावनेने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष। कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर लेखक म्हणतात की त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची मनापासूनची ओढ आणि अतिशय निरपेक्ष भावना की विद्यार्थ्यांकडून पुढे आपल्याला काही मिळालं पाहिजे किंवा माझं काही शिकवताना काही अपेक्षा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे शिक्षकांचे विचार नसल्यामुळे माझा केवळ अभ्यासाचाच पाया मजबूत झाला नाही, माझा केवळ अभ्यासच पक्का झाला नाही, तर आयुष्याचा पाया पक्का झाला। माझ्या आयुष्याचा, माझ्या जीवनाचाच पाया पक्का झाला आणि शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली। आंतरिक म्हणजे मनापासून। ह्या गुरुजनांचं मला मार्गदर्शन लाभल्यामुळे आणि त्यांच्या या मनोभावनेमुळे माझ्या आयुष्याचा पाया पक्का झाला आणि मला शिक्षणाबद्दल अतिशय मनापासून ओढ निर्माण झाली, आवड निर्माण झाली आणि अशा प्रकारे दिवसेंदिवस माझी अभ्यासामध्ये प्रगती होतच राहिली। तो बच्चों, आप इस पाठ से
एक मन में आप सोच सकते हैं, विचार कर सकते हैं कि लेखक की इस प्रकार की परिस्थिति होने के बावजूद भी उन्होंने कितना मन लगाकर पढ़ाई की और अपना जीवन यानी बनाया उन्होंने और भारत के एक बहुत बड़े शास्त्रज्ञ बने। तो इससे हम ये सीख मिलती है कि परिस्थिति कैसे भी हो, लेकिन अगर हमें पढ़ने की इच्छा है, ज्ञान लेने की इच्छा है, जीवन में कुछ बनने की अगर इच्छा है, तो हम किसी भी संकट पर हम मात कर सकते हैं और अपने जीवन को उज्जवल बना सकते हैं। आप आत्मचिंतन करो कि लेखक इतनी कठिन परिस्थिति में किस प्रकार उन्होंने अपनी पढ़ाई की है और आज हम जो पढ़ रहे हैं तो हमें ऐसी परिस्थिति है क्या, अगर होगी भी तो लेखक ने जिस प्रकार पूरे संकट के सामने उन्होंने हार न मानते हुए पढ़ाई की है, उस प्रकार आप भी जो बच्चे ये वीडियो देखेंगे और जो भी अभी पढ़ेंगे तो उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए और अपने बारे में सोचना चाहिए। आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे। आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची। त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची। ये वाक्य को अंडरलाइन करके रखो। आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं। डोळ्यात पाणी उभे राहणे। डोळ्यात अश्रू येणे। लेखक म्हणतात की तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे चाचणी परीक्षेचे 3 पैसे जमा करणं माझ्या आईसाठी किती कठीण होतं, की ते पैसे जमा करण्याकरता माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। इतकी कठीण परिस्थिती आमची होती, इतकी हलाखीची परिस्थिती होती, परंतु माझ्या आईने मात्र हिम्मत सोडली नाही। दर शनिवारला आमची चाचणी परीक्षा व्हायची आणि या चाचणी परीक्षेला उत्तरपत्रिका स्वतःला घेऊन जावं लागत असे आणि या उत्तरपत्रिकेची किंमत 3 पैसे एवढी होती। आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो। अंगावर काटा उभा राहणे। अतिशय भीती वाटते। लेखक म्हणतात की आजही मला जे पूर्वीचे दिवस जर आठवले तर माझ्या अंगावर काटा उभा राहतो। म्हणजे मला अतिशय भीती वाटते की कशी ती परिस्थिती होती, कोणत्या परिस्थितीतून आपण जात होतो आणि केवढ्या कठीण परिस्थितीतून माझं शिक्षण झालं। माझ्या आईला किती कष्ट करावे लागले हा सारा विचार लेखकाच्या मनामध्ये येतो आणि लेखक म्हणतात की आजही तो विचार मी केला की मला अतिशय भीती वाटते, माझ्या अंगावर काटा उभा राहतो। तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले। प्रचंड म्हणजे फार अतिशय पडेल ते काम केले। पडेल ते काम म्हणजे जे हाताशी काम मिळालं ते त्या करीत असत।
काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली. रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. घराकडे मागं फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. बघा की लेखक म्हणतात की माझ्या आईला असं कळलं की काँग्रेस हाऊस म्हणजे गिरगावातील मुंबईतील गिरगावात काँग्रेस पक्षाचं एक मध्यवर्ती कार्यालय होतं. त्याला काँग्रेस हाऊस असं म्हटलेलं आहे. तर त्यांना एकदा कळलं की त्या ठिकाणी काही काम मिळणार आहे, काही जागा आहे. तर अशा प्रकारे माहीत झाल्यानंतर त्या तिथे कामासाठी म्हणून गेल्या आणि त्या ठिकाणी अनेक गरजू लोक त्या ठिकाणी कामाला आले. रांगेत उभे आले आपली मुलाखत देण्याकरिता. परंतु जेव्हा दिवसभर ताटकळत उभं राहिल्यानंतर त्यांना माहीत पडलं की या ठिकाणी कामाला तिसरी किंवा तिसरीपेक्षा जास्त शिक्षण असेल तरच त्यांना काम मिळेल. परंतु अर्थातच लेखकाची आई तिसरा वर्ग शिकलेली नव्हती आणि म्हणून दिवसभर ताटकळत उभं राहिल्यानंतर अतिशय नाराज होऊन त्या घरी परतल्या. आणि तेव्हाच त्याने आपल्या मनाशी गाठ बांधली, आपल्या मनाशी निश्चय केला की मी भलाई शिकलेली नसेल, परंतु मी माझ्या मुलाला खूप शिकवीन. मला कितीही परिस्थिती आली, कितीही संकट आले तरी परंतु मी माझ्या मुलाला शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात कुठलाही मान नाही. माणूस हा शिक्षणानेच मोठा होतो, शिक्षणानेच मान सन्मान मिळतो. हे लेखकाच्या आईला कळून चुकलं. त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं की कुठल्याही कोणाच्याही आई वडिलांना आपल्या मुलांनी फार शिकावं. भला आपण शिकलेलं नसूही, परंतु माझ्यापेक्षा माझ्या मुलाला चांगलीच परिस्थिती मिळाली पाहिजे, माझ्या मुलाला समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे, माझा मुलगा एक आदर्श व्यक्ती बनला पाहिजे, असंच प्रत्येकाच्या आईवडिलाला वाटत असते आणि वाटायलाही पाहिजे. त्याचप्रमाणे लेखकाच्या आईला वाटलं आणि त्यांनी जिद्दीने आपल्या मुलाला शिकविण्याचा प्रयत्न केला. तिने प्रत्यक्षात केलंही तसंच. जसं त्यांनी विचार केला तसंच लेखक म्हणतात की माझ्या आईने जसा निश्चय केला तसंच तिने प्रत्यक्षात सुद्धा केलं. माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? लेखक प्रश्न करतात की माझ्या आईने किती कष्ट केले. माझ्याजवळ तिच्या कष्टाचं वर्णन करण्याकरता शब्दही उरलेला नाही. कोरे पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, अवघड आणि कठीण. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागेल. की लेखक म्हणतात की नवी कोरी एखादी वही घेऊन तर त्या वहीमध्ये लिहिणं माझ्या नशिबातच नव्हतं. तर माझी आई कोणत्या एखाद्या मुलाने एखादं वहीचं कागद फाडून फेकलं तर अशा प्रकारचे कोरे कागद ती जमा करायची आणि त्या कागदाच्या वह्या करून ती लेखकाला लिहायला द्यायची. पेनाचे तुकडे जे विद्यार्थी छोटी झाली पेन की फेकून देतात, तर अशा प्रकारच्या पेन्सिल जमा करायची आणि अशा छोट्या छोट्या पेन्सिल फेकलेल्या लेखक त्या पेन्सिलने ते लिहित असत. तर अशा प्रकारची अतिशय दारिद्र्यावस्था, अतिशय बिकट परिस्थितीतून लेखक गेलेले आहेत, परंतु शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने जो निश्चय केला की कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलाला शिकवी, तर त्यांनी सुद्धा
आपला निश्चय बदलला नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी हार मानलेली नाही. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत, अंडरलाईन करा या वाक्यामध्ये, विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. लेखक म्हणतात की मी हायस्कूलमध्ये असताना भौतिकशास्त्र शिकवण्याकरता भावे सर होते आणि लेखक म्हणतात की त्यांनी फक्त मला विज्ञानच नाही शिकवलं, मला एक भौतिकशास्त्रच नाही शिकवलं, तर त्यांनी मला त्या विषयाची, भौतिकशास्त्राची अतिशय गोडी लावली, आवड लावली आणि त्याचमुळे मला माझ्या जीवनाचं एक फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. अशा प्रकारे भावे सरांचं वर्णन या ठिकाणी लेखक करतात की अनेक शिक्षक शिकवतात, परंतु त्या विषयाची विद्यार्थ्यांना आवडच निर्माण होईल असं होतेच असं नाही. एखादाच असं शिक्षक असतो की त्या शिक्षकांच्या शिकवण्याचा विद्यार्थ्यावर फार मोठा प्रभाव पडत असतो आणि त्यांच्या शिकवण्यातून विद्यार्थ्यांना तो विषय अतिशय आवडत असतो. तर अशा प्रकारे लेखकांना झालेला आहे आणि भौतिकशास्त्र हा अतिशय कठीण विषय असून सुद्धा त्या विषयाचीच गोडी लागली अशातला भाग नाही, तर त्या शास्त्रातून त्यांनी आपल्या जीवनाचं तत्वज्ञानही ते शिकलेले आहेत. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भौतिकशास्त्राचे प्रयोग असतात, रसायनशास्त्राचे प्रयोग असतात, जीवशास्त्राचेही प्रयोग असतात. तर त्याप्रमाणे हे जो भौतिकशास्त्र म्हणजे जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचे जे प्रयोग आहे, तर एक दिवस त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. तो प्रयोग असा होता की भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य आहे, त्याला अंडरलाईन करा. त्या पॅरेग्राफवर या वाक्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर असा प्रयोग आहे की भिंगाच्या साह्याने भिंग जर आपण सूर्याकडे किंवा सूर्यकिरणाकडे जर एकत्र करून बघितलं, म्हणजे भिंग जर सूर्यकिरणाच्या समोर ठेवला तर सूर्याची किरण हे एकत्र एकवटतात आणि त्याची ऊर्जा शक्ती इतकी प्रचंड होते की त्या कागदावर जो काच ठेवला जातो, म्हणजे भिंग ठेवला जातो, तर तो कागद त्या ऊर्जेने जळतो. इतकी शक्ती त्या सूर्यकिरणाने होत असते. तर लेखकाला त्यांच्या सरांनी सांगितलं, आवाज देऊन सांगितलं की माशेलकर, तुम्ही पण तुमच्या मनामध्ये जी शक्ती आहे, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनात, तुमच्या शरीरात तुमची इच्छा, जी ऊर्जा शक्ती म्हणजे मनोबल, तुमच्या मनाची जी शक्ती आहे ती पण तुम्ही अशीच एकत्र करा, तर तुम्हाला सुद्धा काहीही जाळता येईल. काहीही जाळता येईल याचाच अर्थ असा की तुम्ही जर आपली ऊर्जा शक्ती वाढवली, तुम्ही आपलं मनोबल जर वाढवलं, तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणत्याही पदाला जाऊ शकता, काहीही तुम्ही करू शकता. जे तुमची इच्छा असेल ते तुम्ही मिळवू शकता. हेच भावे सरांना, लेखकांना सांगायचं होतं आणि त्यांनी ते वाक्य बोलले. त्याच्यातून जे ज्ञान घ्यायचं, जे त्यांना सांगायचं ते लेखकांना कळलं
आणि म्हणून लेखक म्हणतात की एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला, तर एकाग्रतेने जसं कागदावर जेव्हा भीम ठेवला तेव्हा सूर्याचे किरण एकवटून जेव्हा कागद जळू शकतो, म्हणजे एकवटल्याने हा जो कागद जळण्याचा प्रकार त्या ऊर्जेमुळे झाला, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाला जर एकाग्र केलं तर आपलं मनोबल एवढं काही प्रचंड वाढेल की आपल्या मनामध्ये जे काही इच्छा असेल, जे आपण करू शकतो ते आपण आपल्या ऊर्जेने, आपल्या मनोबलाने, आपल्या इच्छाशक्तीने आपण मिळवू शकतो. तर लेखक म्हणतात की या ठिकाणी मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे मात्र मला भौतिक शास्त्राचा नियम समजला, विज्ञान समजलं. आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं. गवसणे म्हणजे सापडणे. त्यांना मी कसा विसरू शकेन. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या दळणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने आणि या शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. लेखक आपल्या शिक्षकांची, आपल्या गुरूंची अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय कृतज्ञ आहे आणि ते म्हणतात की मला माझ्या पुढील शैक्षणिक जीवनामध्ये जोशी सर मिळाले, भावे सर मिळाले, शिर्के सर आणि मालेगाववाला हे सारे शिक्षकांनी मला अतिशय मार्गदर्शन केलं आणि जे काही संस्कार केले, जे चांगले विचार माझ्या मनामध्ये माझ्या रुजवले आणि त्याचमुळे माझ्या आयुष्याची उभारणी या शाळेतून झालेली आहे. त्यांनी माझ्या पुढील जीवनासाठी फार मोठी ज्ञानाची, संस्काराची शिदोरी मला दिली. शिदोरी म्हणजे की आपण पुढे गेलो तर आपल्याला जेवणाचा डबा लागतो आणि म्हणून जसं आपण भूकेसाठी आपण घरूनच जो डबा घेऊन जातो त्याला शिदोरी असं म्हणतात. तर लेखक म्हणतात की जीवन जगण्यासाठी सुद्धा चांगल्या मार्गदर्शनाची, चांगल्या विचाराची आपल्याला गरज असते आणि हे सारे विचार मला माझ्या या शाळेतून मिळाले. म्हणून माझ्या जीवन बनवण्याकरिता, एक आदर्श नागरिक बनण्याकरिता ह्या माझ्या गुरूंनी फार मोठी, भरपूर प्रमाणात शिदोरी मला दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. कुठल्याही प्रसंग असेल तर संघर्ष करायचा, लढा द्यायचा, हार मानायचं नाही. हे जे तत्व आहे, हे तत्व या शाळेतून ह्याच गुरुजनांनी मला दिलं. जगण्याचे भान दिले. जगणं कशा प्रकारचं जगावं लागते, भान देणे म्हणजे जाणीव करून दिले की जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन जगावं लागते, हे त्यांनी मला सांगितलं. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. तर लेखक म्हणतात की जेव्हा मला माझ्या शिक्षणाचे दिवस आठवतात, माझ्या ह्या शाळेचे दिवस आठवतात, तेव्हा मात्र मला पूर्ण परिस्थितीची जाणीव होत असते की आज मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती फार वेगळी आहे, परंतु ज्या परिस्थितीतून मी आलेले आहे ती परिस्थिती मात्र अतिशय प्रचंड दारिद्र्य अवस्थेतून आलेली आहे. ह्या दारिद्र्याशी मला सामना करावा लागला आणि तो प्रसंग, भूतकाळातील प्रसंग क्षणिक क्षण त्यांच्या डोळ्यासमोर येतो.